तिला तिखट अजिबात देऊ नका. तिखट कुपत्ते आहे आणि जर तिने तिखट खाल्लं तर त्याचे विपरीत परिणाम होतील. हो हो, त्यामुळे या बाबतीत काटेकोर राहा. अगदी काटेकोरपणे काळजी घेऊ. सखूला तिखटाला हात सुद्धा लावू देणार नाही, हात सुद्धा लावू देणार नाही, हात सुद्धा लावू देणार. घाबरली घाबरली सकू, घाबरली सकू, हरली. आता इटोरायला रोली नाही. नाही, मी घाबरले नाहीये. मी कसोटी नक्की पार करीन. विठुरा थांबा, आज तुला लोणी मिळणार आणि तुला लोणी मिळावं म्हणून तिखट लागलं तरी मी मिरच्या खाईन. अंगशी आता कसं बोललीस? पण नुसतं बोलून भागणार नाही. खायचे तुला या समदे मिरच्या. घे घे खा. नारबा अगं बघू नको, खा की. तिखट पाणी, पाणी ओ माय. अरे बापरे, तिखट लागला. पाणी तिखट. अरे तो काय पेढा आहे का गोड लागायला? तिकडच लागणार. कायच तसंच इटुरायला लोणी भरवायचं आहे ना, मग असं मध्येच पाणी नाही मागायचं. ठीक आहे, पंगत आहे का? समद्या मिरच्या खाल्ल्यानंतर पाणी मिळणार. तुला कालपासून लोणी मिळालं नाहीये. मी मिरच्या खाल्ल्या तरच तुला लोणी मिळेल म्हणून मी मिरच्या खाईन. लागू देत मला तिखट, मी करीन सर. मला तुला लोणी भरवायचं. मला शक्ती दे. देणार तुला शक्ती देणार. खा खा. खाणं कमी बडबड जास्ती तुझी. नाही तिखट, तिखट नाही. हरली 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 हरली. बघा तुमची सकू हरली. बघा बघा. नाही नाही, मी नाही हरले. खाते मी, खाते. तिखट लागते, तिखट लागते, पण समद्या मिरच्या संपल्याशिवाय पाणी नाही मिळणार. खा खा. खा खा खा. इथुरायला लोणी भरवायचं ना. खा 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 मिरच्या खा.
आजी पाया पडते. माझा नवरा असं आहे म्हणून मला दूर करू नका. आजी पाया पडावं असं पाय राहिले तरी कुठं. जे आहेत त्यांच्या पाया पडा नका. अगं पण तुझ्या चांगुलपणापायी तुझा राक्षस नवरा बक्षीस म्हणून तुझ्या जिभेला डाग देईल त्याचं काय. ते माझे भाऊ आहेत, त्यांच्या नावाचं कुकू मिरवायला लागले तेव्हाच सुरू झाले. त्यांची बाईल म्हणून घेणं हे सौभाग्याचं कमी आणि कलंकाचं जास्त आहे बघा. तसं बी दिसरात त्या नरकातच असते. कधी रावळात यायला मिळालं विठुरायासारखं तुमच्यासारख्या सज्जनांचं दर्शन मिळालं की जरा जीवाला दुखदुखी मिळते बघा. तेही खरंच तुझं दुःख समजतंय ग मला. आजी पण मला तुमचं दुःख दिसतंय समजतंय तरी बी काही करता येत नाही बघा. तुमच्या समद्यांची फरफट बघते पण काहीच करू शकत नाही हो. सकू तर मला गोदाई म्हणते लेकी सारखी जीवाचं माझ्या सार्थक केलं बघा तिनं. मला तुमच्यापासून दूर करू नका. हे बघा मुंगी एवढं बी काही करता आलं तरी मी करून तुमच्या मदतीसाठी तयार असेल. बाई ग बोललीस हेच खूप झालं. आम्हाला मदत करायची तुझी इच्छा जरी नुसती कळाली त्याला तर तुझा खवीस नवरा जीव घेईल तुझा. घेऊ दे आता स्वतःच्या जीवाचं मोल नाही राहिलं. तुमच्या कामाला आले तर जरा तरी पापाचं बोजा कमी होईल म्हणून सांगते. मला हक्कानं हाक मारा. गोदावरी हजर असत